योगेंद्र पवार यांनी देखील याच मतदान केंद्रावरती मतदान केलेलं आहे। ते आपल्याबरोबर दादा तुमचं मतदान झालेलं आहे, काय तुमचा विश्वास आहे, काय प्रतिक्रिया आहे? विश्वास आहे 100% आपलाच उमेदवार निवडून येईल। आपल्याला आता 4 तारखेला 4 जूनला विजयाचा तर विश्वास आहे। रोहित पवार सातत्याने म्हणतात की 2.5 लाख 3 लाख 3.5 लाख मतांनी सुप्रियाताई निवडून येतील। आता काय किती मतांनी माहिती नाही, पण आपल्या बाजूने सगळं वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे, चांगलं आहे। त्याच्यामुळे एक 2-3 लाखांनी तर नक्कीच निवडून येतील, पण नक्की किती लीड आहे हे कुणालाच सांगता येत नाही। तुम्ही अनुभव घेतला किंवा तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला अडवलं गेलं होतं, तुमच्यावर दबाव टाकला होता, सुप्रियाताईंनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती। रोहित पवारांनी काल एक व्हिडिओ ट्विट केलेले, सोशल मीडियावर टाकलेले, पैसे वाटप नाही। मी पण काही व्हिडिओ बघितले, म्हणजे असे 2-3 व्हिडिओ 2-3 फोटो मी बघितले आणि तिथं मला पण काय काय असं दिसलं होताना। खरं तर हे जर होत असेल तर मग दुर्दैव आहे, कारण बारामतीमध्ये असं कधीच ह्याच्या आधी झालं नव्हतं, आम्ही हे कधी बघितलं नाही आणि जे कोण आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तर त्यांना ओळखत नाही। रोहित पवारांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मावळातले ते नेते, त्यांची ओळख पटलेली आहे, त्यांचे ते सर्व कार्यकर्ते आहेत, पैसे आहेत, घड्याळ राष्ट्रवादीचं जे चिन्ह आहे त्यांचे चिन्ह पण त्यामध्ये सापडलेले नाही। ते रोहित पवारांनी जर स्टेटमेंट दिलं असेल तर तुम्हाला त्यांना विचारावं लागेल, त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही। दबावाचा आधी प्रकार होता किंवा तुम्ही म्हटलेले दबाव टाकला जातो कार्यकर्त्यांवरती आणि आता पैसे वाटले जात आहेत, म्हणजे निवडणूक वेगळ्या दिशेने चालली आहे। पैसे वाटले जात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही अजून, ते म्हणजे त्याचा काही पुरावा वगैरे प्रूफ नाही आहे अजून, पण असं दिसतंय, म्हणजे फोटो व्हिडिओ आणि जे काही फिरतायत त्याच्यावरून असं दिसतंय। खूप कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत, ते आम्हाला सांगतायत। बारामतीत काय चित्र आहे? बारामतीत चांगलं चित्र आहे, 100% आपला उमेदवार निवडून येणार आहे। आजचं काय तुमचं दिवसाचं प्लॅनिंग आहे तुमचं?